समीक्षाचे 4 वर्षांपूर्वी लग्न झाले होते, पण तिचे वैवाहिक जीवन चांगले नव्हते. म्हणून नवऱ्यापासून लग्नाच्या अवघ्या 3 महिन्यानंतरच ती विभक्त राहत होती. तिचा आणि तिच्या नवऱ्याचा खटला कोर्टात सुरू होता. कोल्हापुरातील कसबा बावडा येथील जय भवानी गल्ली परिसरात समीक्षा ही आपल्या आई आणि लहान बहीण भावांसोबत राहत होती. समीक्षा गेल्या काही वर्षांपासून इव्हेंट मॅनेजमेंटचं काम करत होती. तेव्हाच एका इव्हेंटच्या माध्यमातून तिची ओळख तेलंगणा येथून कोल्हापुरात कामानिमित्त आलेली तरुणी आयुषी आंपले आणि कोल्हापुरातील शिवाजी पेठ येथे राहणारा सतीश यादव या दोघांशी झाली. मैत्रीण आयुषी सोबत तिनं काम करायला सुरुवात केली. दोघींनी इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी काढायचं ठरवलं, परंतु पुरेसं भांडवल नसल्यामुळे तिने सतीश यादवला सुद्धा आपल्या कामात सहभागी करून घेतलं. यांनी एक इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी काढली सुद्धा. बरेच कामे यांना मिळायला लागली. सतीश दिसायला देखणा होता व त्याचा स्वभावही चांगला होता. तसेच त्याचे लग्नही झालेले नव्हते, म्हणून तो दिसायला सुंदर असणाऱ्या समीक्षाकडे आकर्षित व्हायला लागला होता. दोघांमध्ये घट्ट मैत्री झाली होती. नेहमीच बाहेर राहावं लागत असल्यामुळे या तिघांनाही एकत्र यायला जायला प्रॉब्लेम व्हायचा. म्हणून यांनी एका फ्लॅटमध्ये राहायचं ठरवलं. 2 BHK फ्लॅट सतीशनं रेंटनं घेतला. त्यात एका खोलीत मैत्रीण राहायला लागली, तर दुसऱ्या खोलीत समीक्षा आणि सतीश. आता गेल्या 6 महिन्यांपासून सतीश आणि समीक्षा लिव्हिंग रिलेशनशिप मध्ये राहत होते. काही दिवस यांचे खूप चांगले गेले. दोघेही खूप आनंदाने एकत्र राहत होते. परंतु यांचे इव्हेंट मॅनेजमेंटचं काम आता चांगलं चालत नव्हतं आणि त्यामुळेच फ्लॅटचं भाडं देणंही यांना जमत नव्हतं. समीक्षा सोबत असे बिना नात्याचं एकाच फ्लॅटमध्ये राहण्यापेक्षा आपण लग्न करून कायम एकत्र राहू असा विचार सतीशच्या मनात येऊ लागला. त्याने ही गोष्ट समीक्षाला बोलून दाखवली, पण आधीच पहिल्या नवऱ्याची केस कोर्टात सुरू असल्यानं तिने सतीशला थांबायला लावलं. बघू, विचार करू म्हणून तिने लग्नाचा विचार बाजूला ठेवला. कारण सतीश थोडासा गुन्हेगारी वृत्तीचा तिला वाटायला लागला. तसेच तो जुगाराच्या अड्ड्यावर काम करायचा. तू गुन्हेगारी वृत्ती बंद कर, जुगाराच्या ठिकाणी काम करायला जाऊ नकोस असे ती सतीशला म्हणायची. पण त्यानं तिचं ऐकलं नाही. म्हणूनच समीक्षाने त्याच्यासोबत लग्न करायला नकार दिला होता. पण तरीही सतीशने समीक्षाकडे लग्नासाठी तगादाच लावला आणि यामुळेच त्या दोघांमध्येही सातत्यानं वादही व्हायला लागला. दोघंही भाड्याच्या घरी राहत असल्यामुळे वारंवार त्यांच्यात भांडणं होत असल्यामुळे त्यांच्या आजूबाजूच्या लोकांनाही त्याचा त्रास व्हायचा. म्हणूनच घर मालकाने त्यांना ते घरही खाली करण्यास सांगितलं होतं. 3 महिन्यांपासून घराचं भाडंही दिलं नव्हतं. रोजच्या होणाऱ्या भांडणाला समीक्षाही कंटाळली होती. सतीश तिला समजून घ्यायला अजिबात तयार नव्हता. म्हणून नाईलाजाने समीक्षाला सतीशला सोडून ते घर खाली करावे लागले होते. त्यामुळे समीक्षा आपल्या मैत्रिणीसोबत आईकडे राहण्यास निघून गेली व सतीश तिथेच राहत होता. समीक्षा आपल्या मैत्रिणीसोबत इव्हेंट मॅनेजमेंटचं काम करत असल्याने त्यातून ती आपला उदरनिर्वाह करायची. परंतु सतीश मात्र तिला वारंवार लग्नासाठी मागणी घालत. आपण लग्न करून घेऊ म्हणत. वारंवार फोन करून तिला त्रास देत. तिने फोन उचलला नाही की मैत्रिणीकडे फोन करून मैत्रिणीलाच त्रास देत आणि कुठेतरी पहिल्या नवऱ्याकडून झालेल्या त्रासामुळे समीक्षाचा पहिला संसार तुटला होता आणि न्यायालयाकडून अजूनही त्यावर कुठलाही निर्णय सुनावला नव्हता. म्हणून ती सतीश सोबत लगेच लग्न करू शकत नव्हती आणि म्हणूनच ती सतीशला लग्न करायला सारखा नकार देत होती. समीक्षा आपल्या सोबत का लग्न करत नाही? तिचं बाहेर काही सुरू असेल का? असे अनेक प्रश्न सतीशच्या मनात यायला लागले. समीक्षाबद्दल त्याच्या मनात राग निर्माण झाला. तिच्याबद्दल तो खूप जास्त विचार करू लागला. इकडे गेल्या 4 दिवसांपासून समीक्षा आईकडे बावड्यात राहण्यास आली होती. होणाऱ्या इव्हेंटसाठी सरनो बतवाडीमध्ये आपल्या आधीच्या भाड्याच्या फ्लॅटमध्ये आपलं काही सामान आणण्यासाठी समीक्षा आपल्या मैत्रिणीसोबत गाडीवर गेली होती. साहित्य घेतल्यानंतर परत सतीशचा तिला फोन आला व त्याला समजलं की समीक्षा
तिच्या मैत्रिणीसोबत फ्लॅटवर आलेली आहे. फक्त 15 मिनिटातच सतीश त्या ठिकाणी पोहोचला. सतीशने पुन्हा एकदा समीक्षाकडे लग्नासाठी आग्रह धरला, परंतु समीक्षाने त्याला लग्न करण्यास साफ नकार दिला आणि लग्नावरूनच दोघांचाही त्या दिवशी खूप जास्त वाद झाला. मैत्रिणीनं त्यांचं भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला, पण सतीशने रागातच समीक्षाचा हात धरून तिला खोलीत नेलं. त्या दोघांमध्येही खूप मोठ्या प्रमाणात भांडण झाल्यानं सतीशनं अत्यंत निर्घुण पद्धतीनं समीक्षाच्या छातीत चाकूने रागातच वार केला. समीक्षाच्या छातीत खोलवर वार झाल्यामुळे ती जागेवरच खाली कोसळली. लग्न करत नाही म्हणून सतीशनं तिच्यावर लाथांचा प्रहार केला आणि रागातच खोलीचा दरवाजा बाहेरून बंद करून तिथून तो फरार झाला. यावेळी घाबरलेली मैत्रीण आयुषीने दरवाजा उघडण्याचा खूप प्रयत्न केला, मात्र बाहेरून दरवाजा बंद असल्यानं तिला दरवाजा उघडता आला नाही. यानंतर आयुषीने वसगडे येथील तिचा मित्र अभिषेक सोनवणे याला फोन करून घडलेल्या घटनेची माहिती दिली. त्यानंतर अभिषेक घटनास्थळी दाखल होत बाहेरून त्यानं दरवाजा उघडला. यावेळी समीक्षा रक्ताच्या थारोळ्यात पडली होती, तर आयुषी तिच्या डोक्याजवळ बसून रडत होती. अभिषेकनं त्वरित एका ऑटो रिक्षातून समीक्षाला जवळील खाजगी रुग्णालयात नेलं, मात्र समीक्षाची प्रकृती गंभीर असल्यानं तिला CPR रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्यानं तिचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला होता. कोल्हापुरात समीक्षाचा खून झाल्याची माहिती वाऱ्यासारखी पूर्ण शहरात पसरली आणि तिचे नातेवाईक, मित्रपरिवार दवाखान्याच्या बाहेर तिला पाहण्यासाठी दाखल झाले. लेकीचा खून झाल्याचे कळताच आईने आक्रोश केला. बहीण भावांनी हंबरडा फोडला. या घटनेची माहिती मिळताच लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक श्रीराम कन्हेरकर हे रुग्णालयात दाखल झाले. घटनेचा गांभीर्य ओळखत गुन्हा दाखल करत सतीशचा शोध घेण्यास सुरुवात झाली. पथके त्याचा शोध घेत होते. त्याच्या घरावर छापे टाकण्यात आले, परंतु सतीश सापडत नव्हता. त्याने त्याचा फोन बंद करून ठेवल्यामुळे त्यांचं लोकेशन देखील पोलिसांना ट्रेस होत नव्हतं. आपल्याच प्रियकराने समीक्षाला मृत्यूच्या दारात लोटलं होतं आणि तिला मारून तो फरार होता. या घटनेला 2 दिवस उलटले. तिकडे प्रियसीला मारण्याच्या दुःखात सतीश इकडे तिकडे पोलिसांपासून वाचत फिरत होता. 2 दिवसांपासून समीक्षाच्या मृत्यूच्या बातम्या तोही पाहत होता. कुठेतरी मनात त्याच्याही भीती होती. त्याचा शोध घ्यायचं काम इकडे सुरूच होतं. अशातच गुरुवारी 5 जून 2025 रोजी सकाळी सतीश त्याच्या मूळ गावी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. शाहूवाडी तालुक्यातील माळापुरे कातळपुडी येथे सतीश यादवने एका झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची बातमी समोर आली. याबाबतची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत सतीशचा मृतदेह ताब्यात घेतला असून तो पोस्टमार्टमसाठी रुग्णालयाकडे पाठवण्यात आला आहे. समीक्षा भारत नरसिंगे, वय 23, राहणार जय भवानी गल्ली, कसबा बावडा येथे मयत प्रियसी तरुणीचे असे नाव आहे. तसेच मयत प्रियकर सतीश मारुती यादव, राहणार शिवाजी पेठ, कोल्हापूर असे आरोपीचे नाव आहे. मित्र आणि मैत्रिणींनो, गुन्हेगारी वृत्ती असेल तर आपण आपल्याच आयुष्याचं नुकसान करून बसतो. अति रागीटपणा काही कामाचा नसतो. सतीशने शांततेत विचार करून समीक्षाकडे लग्नाची बोलाचाल केली असती, गुन्हेगारी वृत्ती सोडून चुकीच्या ठिकाणी काम करायचे सोडून दिलं असतं तर नक्कीच समीक्षाने त्याच्यासोबत लग्न केलं असतं. परंतु सतीशने समीक्षाला संपवून स्वतःही गळफास घेऊन आपलंच आयुष्य संपवून खूप चुकीचा निर्णय घेतला. एक आरोपी म्हणून त्यानं त्याचं स्वतःचंच नाव खराब केलं. बाकी समीक्षा आणि सतीशबद्दल तुम्हाला काय वाटतं? सतीशने जे काही केलं ते योग्य होतं का? तुमच्या प्रतिक्रिया खाली कॉमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सतर्क रहा, स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.